मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये MBA MMS CET दिली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण CET सेलने त्यांच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्या नोटिफिकेशननुसार आपण इथे पाहू शकतो की MBA MMS CET 2026 फर्स्ट अटेम्प्ट ऑब्जेक्शन रिड्रेसल. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, MBA CET साठी असणारं जे ऑब्जेक्शन ट्रॅकर होतं ते CET सेलने ओपन केलं होतं आणि आता त्याचं रिड्रेसल इथे आलेलं आहे. तर या रिड्रेसलनुसार आपण पाहू शकतो की MBA CETचा फर्स्ट अटेम्प्ट जो होता तो 6/4/2026 ते 8/4/2026 मध्ये टोटल 5 सेशनमध्ये ही एक्झाम झाली होती. या CETची जी आन्सर की CET सेलने रिलीज केली होती त्या आन्सर कीवरती विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन्स घेतले होते आणि त्या ऑब्जेक्शनचं जे स्टॅटिस्टिक आहे ते CET सेलने त्यांच्या या नोटीसमध्ये जारी केलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो टोटल नंबर ऑफ युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन 34 होते. म्हणजे 34 क्वेश्चन वरती इथे ऑब्जेक्शन आले होते आणि त्यापैकी व्हॅलिड ऑब्जेक्शन हे 11 होते. तर या 34 ऑब्जेक्शन वरती CET सेलने काय ऍक्शन घेतलेली आहे ती इथे फायनल रिपोर्ट ऑफ ऑब्जेक्शन रिड्रेसल मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो 6/4च्या मॉर्निंग सेशन मध्ये जो 2026-79 नंबरचा क्वेश्चन आयडी होता त्याला 1 मार्क इथे दिलेला आहे. त्यानंतर याच सेशन मध्ये 2027-37चा जो क्वेश्चन आयडी आहे त्याला अजून 1 मार्क इथे अलॉट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 6/4च्या इव्हिनिंग सेशन मध्ये 2029-06 नंबरचा जो क्वेश्चन आयडी होता त्याला परत 1 मार्क अलॉट झालेला आहे. तसेच 6/4च्याच इव्हिनिंग सेशन मध्ये 2029-08 2029-10 या दोन क्वेश्चनला परत 1 मार्क इथे अलॉट करण्यात आलेला आहे. 7/4चं मॉर्निंगचं सेशन आपण जर पाहिलं तर 2031-94 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याला 1 मार्क दिलेला आहे. परत 8/4च्या मॉर्निंग सेशन मध्ये 2034-96 मध्ये 1 मार्क अलॉट करण्यात आलेला आहे. तसेच 8/4च्या मॉर्निंग सेशन मध्ये 2034-97 या क्वेश्चन आयडीला 1 मार्क अलॉट केलेला आहे. तर थोडक्यात आपण इथे काउंट जर केलं तर 6/4च्या मॉर्निंग सेशन मध्ये 2 मार्क इथे विद्यार्थ्यांना अलॉट करण्यात आलेले आहे. त्यानंतर 6/4च्या इव्हिनिंग सेशन मध्ये 3 मार्क अलॉट झालेले आहेत. 7/4च्या मॉर्निंग सेशन मध्ये 1 मार्क अलॉट झालेला आहे. 7/4च्या इव्हिनिंग सेशन मध्ये 1 मार्क अलॉट झालेला आहे. 8/4च्या मॉर्निंग सेशन मध्ये 2 मार्क इथे अलॉट करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने CET सेलने त्या रिलेव्हंट सेशन मध्ये विद्यार्थ्यांना मार्क अलॉट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण जर या सेशन मध्ये तुमची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला सुद्धा हे मार्क अलॉट झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने या एक्झामचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही 2027 मध्ये MBA CET देणार असाल, ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.